नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 11वीसाठी लाईट सेक्शनमधला हा एक महत्त्वाचा टॉपिक आपण सुरू केला आणि बघता बघता त्याचे आत्तापर्यंत 5 लेक्चर्स झाले. आज मी परत एकदा तुमचं 6व्या लेक्चर्समध्ये स्वागत करतो आहे. खरं तर मी फार पूर्वीपासून सांगत आलो आहे, सोपं नसणारं फिजिक्स आपण सोपं करायचा प्रयत्न करतो आहे. अशा परिस्थितीमध्ये की जी परिस्थिती आपल्यासाठी तितकीशी अनुकूल नाही, शिक्षक फिजिकली तुमच्यासमोर नाही आणि या परिस्थितीला आपण तोंड देत देत त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या 11वीला सुरुवात केली आहे. खरं तर अशी सुरुवात तुम्हाला अपेक्षित नव्हती, कारण तुम्ही हायस्कूलला शिकत असताना आणि आत्ता शिकत असताना यात फार मोठा फरक आहे. आणि अशा त्या फरकासाठी आपण काय करतो आहे, जेवढं शक्य आहे तेवढं आपल्या भाषेमध्ये शिकायचा प्रयत्न करतो आहे आणि सगळं करता करता आपण याच्यामध्ये असणारं जे फिजिक्स आहे ते सोपं करायचा प्रयत्न करतो आहे. 10वी झाली, 10वीचे पेढे वाटून झाले, आपण 11वीत आलो. मेजरमेंट्स नावाचा जो टॉपिक आहे पहिला तो सुरू झाला आणि हा खरं तर तुम्हाला आता ते जाणीव नाही होत, फिजिक्सला 2 सेक्शन्स आहेत. त्या सेकंड सेक्शनमधला हा पहिला टॉपिक, लाईट सेक्शनचा टॉपिक आहे ऑप्टिक्स. अनेक लहान लहान गोष्टी आपण शिकत 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 पुढे चाललो आहे. जाता जाता मग आपण काल काय बघितलं ते थोडंसं रिवाईज करा, आठवा. कारण काय होतं, आपण जर रिकॉल नाही केलं तर मग आपली पुढची कंटिन्युटी मेंटेन नाही होत. कारण रिफ्लेक्शन झालं, रिफ्रॅक्शन झालं आणि त्या ठिकाणी त्या असणाऱ्या टॉपिकमधल्या ज्या महत्त्वाच्या टर्म्स आहेत त्या टर्म्स आपण कालच्या असणाऱ्या लेक्चरमध्ये बघितल्या, ज्याच्यामध्ये फोकल लेंथ कॉन्व्हेक्स लेन्सची असेल, कॉन्व्हेक्स मिररची असेल, फोकल लेंथ कॉन्केव्ह मिररची असेल, पोल कशाला म्हणतात ते असेल, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणजे काय ते असेल, फोकल पॉईंट कशाला म्हणतात ते असेल आणि जर समजा यू हा सिम्बॉल कुठं आला तर तो का वापरायचा त्याचं उत्तर आपण बघितलं. व्ही म्हणजे काय ते आपण बघितलं, कारण ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज डिस्टन्सचा वापर करून आपण एक इक्वेशन डायरेक्ट लक्षात ठेवलं, 1/f इज इक्वल टू 1/u प्लस 1/v. एफ म्हणजे फोकल लेंथ झालं, यू म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स झालं, व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स झालं. हे सगळं जरी मान्य असलं तर याच्यामध्ये सगळ्यात अवघड काय जातं, एक्झाम्पल्स, न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स. कारण याच्यातली प्रॉब्लेम्स सोडवत असताना तुम्हाला जर साइन कन्व्हेन्शन जर माहिती नसेल तर तुम्ही हा लाईटचा सेक्शन आपण बघूच शकत नाही. कारण आपल्याकडे ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिक्सचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये कदाचित त्या ठिकाणी तिथं असणारी ती लेन्स असेल, मिरर असेल, ह्या असणाऱ्या सगळ्या इन्स्ट्रुमेंटचा, ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटचा वापर करून आपल्याला अनेक गोष्टींची उत्तरं काढावी लागतात. मग साइन कन्व्हेन्शनचा अर्थ काय आहे, काय करावं लागतं तिथं? मुळात साइन कन्व्हेन्शनचा विचार करत असताना याच्यामध्ये वेगवेगळ्या संकल्पनेचा आधार घ्यावा लागतो. आधार घेताना काय करायचं आहे ते बघा. पहिल्यांदा लक्षात ठेवा, आपल्याला आरशाचा विचार करायचा झाला तर विचार करावा लागतो पोलचा. जर समजा आपण लेन्सचा विचार केला तर विचार करावा लागतो ऑप्टिकल सेंटरचा. म्हणजे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती माझी कॉन्व्हेक्स मिररची डायग्रॅम आहे, मला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला ठेवायचा आहे, मला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे अंतर आहे ते अंतर मला मोजायचं आहे. असं अंतर मोजत असताना पहिलं वाक्य, ज्याला आपण साइन कन्व्हेन्शनमधलं पहिलं वाक्य धरूयात, ही जी डिस्टन्सेस आहेत ती नेहमी ऑप्टिकल सेंटरपासून किंवा पोल ऑफ द मिररपासून मोजतात. म्हणजे मला जर 11वीमध्ये प्रश्न विचारला स्टेट द साइन कन्व्हेन्शन, तर मला पहिलं वाक्य लिहावं लागतं, डिस्टन्सेस आर ऑलवेज मेजर्ड फ्रॉम पोल ऑफ द मिरर ऑर ऑप्टिकल सेंटर ऑफ द मिरर. हे पहिलं वाक्य झालं, पहिलं साइन कन्व्हेन्शन झालं.
म्हणजे आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी साइन कन्व्हेन्शन्स आहेत ती साइन कन्व्हेन्शन बघत असताना समजा मी त्याचा एक शॉर्ट व्ह्यू तयार केला आणि तसा तो करत असताना इथं पहिलं वाक्य लिहित असताना डिस्टन्सेस आर मेजर्डच्या करस्पॉन्डिंग त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य लिहिलं, डिस्टन्सेस आर मेजर्ड फ्रॉम असं आपण लिहितोय आणि तसं लिहित असताना पोल किंवा लेन्स असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा ऑप्टिकल सेंटरचा वापर करावा लागतो, एवढं नक्की लक्षात ठेवा. ह्याच्यात अनेक संकल्पना आहेत. कुठल्या संकल्पना आहेत? मुळात मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या दुसऱ्या साइन कन्व्हेन्शनचा विचार करायचा आहे, मला दुसऱ्या साइन कन्व्हेन्शनचा विचार करत असताना समजा माझ्याकडे त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि तिथून निघालेले जे रेज आहेत ते जर रेज समजा या पद्धतीनं आहेत, या असणारं त्याचं जे नेचर आहे ते असं आहे. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते या पद्धतीनं असतील, कदाचित लेन्ससाठी असतील, कदाचित मिररसाठी असतील, एका पॉइंट पासून निघालेले जे रेज आहेत ते जर असे एकमेकापासून दूर जात असतील तर तिथं असणारे ते जे रेज आहेत त्याला डायव्हर्जिंग नेचरचे रेज म्हणतात. आणि असं जर घडत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो कसा आहे, तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो रिअल आहे. नक्की लक्षात ठेवा. आपण ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रेजचा विचार करतोय, रेज काढत असताना आपल्याला डायग्रॅम काढावी लागते. डायग्रॅम काढत असताना नेहमी लक्षात ठेवा डायरेक्शन दाखवायची आहे, रेची डायरेक्शन दाखवायची आहे. इट इज ऑलवेज फ्रॉम लेफ्ट टू राईट ऑफ द फिगर. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला तिथं असणारी ती डायग्रॅम काढायची आहे, डायग्रॅम काढत असताना, आकृती काढत असताना त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी फिगर आहे ती काढत असताना लेफ्टकडून राईटकडे काढावी लागते, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे पहिल्यांदा विचार करत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे त्याच्यापासून निघालेले जे रेज आहेत ते जर समजा या पद्धतीनं डायव्हर्जिंग नेचरचे असतील तर नक्की लक्षात ठेवा तिथं असणारा तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो रिअल आहे. एखाद्या ठिकाणी एखादी डायग्रॅम काढत असताना ती जी डायग्रॅम आहे ती काढत असताना तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट जसा दाखवतोय, डायरेक्शन दाखवत असताना रेज नेहमी लक्षात ठेवायचे लेफ्टकडनं राईटकडं दाखवा. आपल्याला या असणाऱ्या टॉपिकमध्ये अनेक ठिकाणी डायग्रॅम काढायचे आहे, त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात. मी जर डायग्रॅम काढून दिले तर ती प्रॅक्टिस केलेली जी डायग्रॅम आहे ती तुम्ही मला व्हॉट्सअपवर परत एकदा पाठवून द्या. चूक का बरोबर हे मी नक्की सांगेन, कारण ती गरज आहे. समोर नाही तुम्ही माझ्या. असं इथं या पद्धतीनं लिहिलं जात असताना मला याच्यामध्ये अजून एका पद्धतीनं पण विचार केला जाऊ शकतो. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते जर रेज या पद्धतीनं कॉन्व्हर्जिंग नेचरचे असतील, म्हणजे असे जर एकमेकाकडे येत असतील, येत असताना इथं कुठेतरी त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट असल्यासारखा झाला. इथं लक्षात ठेवायचं आहे आपल्याकडं त्या ठिकाणी तिथं असणारं चौथं साइन कन्व्हेन्शन जर सांगायचं झालं, if the rays of the lights are converging in nature then the point object is virtual. नक्की लक्षात ठेवा आभासी आहे तो. रिअल म्हणजे खरा झाला, व्हर्च्युअल म्हणजे आभासी झाला. त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते या पद्धतीनं कॉन्व्हर्जिंग नेचरचे असतील, ते जर या पद्धतीनं आतल्या बाजूला येत असतील तर तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो व्हर्च्युअल झाला. इथं जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते डायव्हर्जिंग नेचरचे आहेत, म्हणजे ते एकमेकापासून दूर चाललेत. दूर जाताना डायव्हर्ज हा शब्द वापरतात आणि एकमेकाच्या जवळ येत असताना कॉन्व्हर्ज हा शब्द वापरतात. त्यामुळे इथं नक्की लक्षात ठेवा त्या ठिकाणी तिथं असणारे ते रेज जर समजा कॉन्व्हर्जिंग रेजचे असतील तर नक्की लक्षात ठेवायचा आहे तो जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे तो व्हर्च्युअलच आहे, तो आभासी आहे. मला साइन कन्व्हेन्शनचा विचार करत असताना असा विचार करूयात की त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते रेज फळ्यावर दाखवले त्या अनुषंगाने आहेत तसे आहेत.
म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते एकमेकाला पॅरलल आहेत. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते एकमेकाला पॅरलल किंवा समांतर असतील तर असणारा जो ऑब्जेक्ट आहे तो इन्फिनिटीला आहे. आपण 3 पद्धतीनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पॉइंट ऑब्जेक्टचा विचार करतोय. मुद्दामून त्याला वेगवेगळं केलंय, पुस्तकात एकाच वाक्यात टाकलंय, कन्फ्यूज होतो आपण. म्हणून तुम्ही काय करा, ज्यांना कळतंय ना त्यांनी लिहून काढायची सवय लावा. स्वतःच्या नोट्स तयार करा. नोट्स स्वतःच्या झाल्या का इतकं सोपं होऊन जातं, आपल्याला कळत जातं. तुम्ही तुमच्या भाषेत काढा ना, पुन्हा बरोबर का चूक तुम्हाला नोट्स मिळाल्यावर कळेल की. सुरुवातीला लक्षात ठेवायचं आहे, असणारा जर समजा ते जे रेज आहे ते जर डायव्हर्जिंग नेचरचे असतील, मुद्दामून मी प्रत्येक असणारी जी टर्म आहे त्याला मराठीत सांगायचा प्रयत्न करतोय. डायव्हर्जचा अर्थ एकमेकापासून दूर जाणं, कॉन्व्हर्जचा अर्थ एकमेकाच्या जवळ येणं, समांतर म्हणजे पॅरलल झालं. असं जर तिथं घडत असेल तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट नक्कीच इन्फिनिटी एवढ्या अंतरावर आहे. मी जर परत एकदा विचार करायचा झाला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या साइन कन्व्हेन्शनचा विचार करत असताना नेहमी लक्षात ठेवा, जी डिस्टन्सेस आहेत इन द डायरेक्शन आहेत, म्हणजे आपण ज्या दिशेनं त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रकाशाचा विचार करतोय, इन द डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते असतील तर नक्की लक्षात ठेवा त्याला पॉझिटिव्ह चिन्ह द्या. डिस्टन्सेस मेजर्ड इन द डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट आर ऑलवेज टेकन ॲज अ पॉझिटिव्ह, and those which are in the opposite direction to the ray of light are always taken as a negative. म्हणजे असणाऱ्या त्या रेचा विचार करत असताना इन द डायरेक्शन असतील तर पॉझिटिव्ह, अपोजिट डायरेक्शन असतील तर निगेटिव्ह. लिहायला सोपं होईल, लक्षात राहायला सोपं जाते. म्हणजे मला नुसतं याचा विचार करून चालत नाही, मी ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार करतोय. काल आपण बघितलं होते, लाईन जॉईनिंग द पोल अँड सेंटर ऑफ कर्वेचर इज कॉल्ड ॲज प्रिन्सिपल ॲक्सिस ऑफ द मिरर. मुळात इथे विचार करताना लेन्ससाठी वेगळी संकल्पना आहे, त्याच्या टर्म्स पुस्तकात कशा दिल्यात त्याच्यापेक्षा आपण आपल्या पद्धतीनं त्या परत बघणारच आहोत. पण तात्पुरतं आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या दोघांचं फ्युजन केलंय, एकत्रित केलंय आणि करस्पॉन्डिंग असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत की ज्या टर्म्स त्या ठिकाणी साइन कन्व्हेन्शनच्या करस्पॉन्डिंग आहेत त्याचा विचार आपण करतोय. त्यामुळे इथं लक्षात ठेवा, असणाऱ्या कार्टेशियन कॉर्डिनेटचा विचार केला तर एक्स ॲक्सिसला प्रिन्सिपल ॲक्सिसला अलाइन करा. म्हणजे डायग्राम काढत असताना त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रिन्सिपल ॲक्सिस आहे तो या पद्धतीनं तिथं असणारा तो एक्स ॲक्सिस म्हणजे प्रिन्सिपल ॲक्सिस असेल. मी आता जसं म्हणलं त्या असणाऱ्या करस्पॉन्डिंग, समजा माझा ऑब्जेक्ट या पद्धतीनं आहे, इकडून इकडं मोजत असताना त्या उलट्या दिशेनं मोजत असताना समजा इकडून इकडं मोजलं तर ते मला निगेटिव्ह द्यावं लागेल, पलीकडं मोजलं तर पॉझिटिव्ह द्यावं लागेल. कुठं निगेटिव्ह आणि कुठं पॉझिटिव्ह हे आपल्याला कळावं लागतं. कळायसाठी आपल्याला पुस्तकामध्ये पण डायग्राम दिले, त्याचा विचार आपण नक्की करूयात. सध्या आपण विचार करतोय त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या साइन कन्व्हेन्शनचा. साइन कन्व्हेन्शनचा विचार करत असताना मला एक्झाम्पल सोडवताना चिन्ह पॉझिटिव्ह कुठं घ्यायचं, निगेटिव्ह कुठं घ्यायचं त्या इन्स्टंटला कळावं लागतं. आणि तसं ते कळत असताना इन द डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह, अपोजिट डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह. आणि असं करता करता 8ला लक्षात ठेवा, जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी टर्म आहे ती आपण बघत असताना प्रिन्सिपल ॲक्सिसच्या वर पण आहे आणि प्रिन्सिपल ॲक्सिसच्या खाली पण आहे. म्हणून मला साइन कन्व्हेन्शनचा विचार करताना अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार करावा लागतो किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार करावा लागतो. अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर पॉझिटिव्ह घ्या, बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस असेल तर निगेटिव्ह घ्या. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिक्सचा विचार करत असताना या पद्धतीनं साइन कन्व्हेन्शनचा विचार करावा लागतो. 100% लक्षात ठेवायचं. साइन कन्व्हेन्शन कशी आहेत ती बघा. डिस्टन्सेस आपण मोजत असताना ते नेहमी ऑप्टिकल सेंटरपासून मोजा, सगळ्यात महत्त्वाचं आहे. लेन्स असेल तर ऑप्टिकल सेंटर आणि करस्पॉन्डिंग मिरर असेल तर पोलपासून मोजा.
जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते जर डायव्हर्जिंग नेचरचे असतील तर करस्पॉन्डिंग असणारा जो पॉईंट ऑब्जेक्ट आहे तो पॉईंट ऑब्जेक्ट रिअल आहे, एवढं लक्षात ठेवायचं. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत ते जर कॉन्व्हर्जिंग नेचरचे असतील, ते जर एकत्रित येत असतील, या ठिकाणी आपल्याला आभासी प्रतिमा बघायला मिळेल, त्याला म्हणतात व्हर्च्युअल पॉईंट ऑब्जेक्ट. माझ्याकडे जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारे ते जे रेज आहेत, प्रकाश किरण आहेत, ते जर एकमेकाला समांतर असतील तर त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे तो इन्फिनिटीला आहे, हे या ठिकाणी लक्षात ठेवूयात. आपण ज्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हचा विचार करतोय, जर समजा डिस्टन्सेस मोजत असताना इन द डायरेक्शन ऑफ रे ऑफ लाईट जर मोजली तर त्याला पॉझिटिव्ह द्या, इन द अपोजिट डायरेक्शन असेल तर त्याला निगेटिव्ह साईन द्या. जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार आपल्याला करायचा आहे, प्रिन्सिपल ॲक्सिसचा विचार करत असताना एक्स ॲक्सिसला प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणूयात. डिस्टन्सेस मेजर्ड अबाव द प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन ॲज अ पॉझिटिव्ह अँड डिस्टन्सेस मेजर्ड द बिलो द प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन ॲज अ निगेटिव्ह. लक्षात ठेवा, गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्यांचा विचार या असणाऱ्या साइन कन्व्हेन्शनला करावा लागतो. त्यामुळं आत्ताची जी वाक्य आहेत ती वाक्य तुम्ही काय करणार आहात, अशी वाक्य ज्यावेळेस तुम्ही ऐकत बसणार आहात, ऐकणार आहात, घरात केव्हाही ऐकू शकता तुम्ही. ऐकल्यानंतर एक फिजिक्ससाठी वही तयार करा. तयार झालेली जी वही आहे त्या वहीमध्ये वरच्या बाजूला ऑप्टिक्स असलेल्या पुस्तक उघडा. तुमचा असणारा मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपचा तुमचा ग्रुप ओपन करा आणि ओपन केलेल्या ग्रुपमधनं त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे लेक्चर आहे ते लेक्चर आता ऐकायला सुरुवात करा. ऐकता ऐकता तुम्हाला कळत जाते की अरे सरांनी आता बरं शिकवले, आपल्याला कळायला लागले. कारण तसा विचार करायचा झाला तर हा जो टॉपिक आहे हा टॉपिक तुलनेनं तितकासा सोपा नाही आहे, तो अवघड आहे. आणि अशा अवघड टॉपिकला आपण सुरुवातीला घेतोय पण समजत जाईल, कारण आपल्याला लाईट सेक्शन अगदीच अननोन नाही. कधीतरी आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या या प्रकाश या नावाखाली कुठं ना कुठं, कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या वर्गात याच्या करस्पॉन्डिंगच्या टर्म्स आपण बघितलेल्या असतात, त्यामध्ये लक्षात नक्की येतं. मग याने काय केलंय, याच्यामध्ये अजून एक टर्म ॲड केले आणि ती जी टर्म आहे ती म्हणजे लॅटरल मॅग्निफिकेशन. डेफिनेशन आहे. कशी आहे ती, कल्पना करा की आपल्याकडं त्या ठिकाणी ही एक लेन्स आहे. या लेन्सच्या करस्पॉन्डिंग या ठिकाणी इथं असणारा हा ऑब्जेक्ट आहे. ह्याची जी इमेज आहे ती इथं कुठेतरी तयार झाले आणि अशी इमेज इथं तयार होत असताना समजूया ती जी इमेज आहे ती इमेज आपली अशी झाली. तुम्ही म्हणाल याचा त्याच्याशी काय संबंध आहे लॅटरल मॅग्निफिकेशनशी? आहे. मुळात समजूयात आपण याला ए बी हा माझा ऑब्जेक्ट झाला, ए डॅश बी डॅश ही माझी इमेज झाली. आणि जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी इमेज आहे ती इमेज या पद्धतीनं झाली आहे. कालच आपण बघितलं होतं की ॲक्च्युली इथून इथंपर्यंतचं जे अंतर आहे त्याचा सिम्बॉल यू आहे, इथून इथंपर्यंतचं जे अंतर आहे त्याचा सिम्बॉल व्ही आहे. यू म्हणजे काय असं मी प्रश्न विचारल्यावर तुम्ही उत्तर दिलं असतं की सर ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, यू म्हणजे सोपं आहे, ते आम्हाला कळलंय. व्ही म्हणजे इमेज डिस्टन्स आहे. मुळात या ठिकाणी एच म्हणूयात आणि याला आपण एच डॅश म्हणूयात. म्हणजे काय आहे, ही इमेजची उंची आहे. इथं माझी प्रतिमा तयार झाली त्याची हाईट आहे ती. ही ऑब्जेक्टची उंची आहे. हे माझं इमेज डिस्टन्स आहे, हे माझं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. यालाच ज्या कुठल्या नावानं ओळखतात याला एका वेगळ्या नावानं रिप्रेझेंट केलं जातं आणि त्याला रिप्रेझेंट करत असताना लॅटरल मॅग्निफिकेशन किंवा यालाच लिनियर मॅग्निफिकेशन या पण नावानं ओळखतात. एवढं नक्की लक्षात ठेवा. मग काय असतं ते सरळ विचार करूयात. मी समजा एच डॅश अपॉन एच केलं किंवा इज इक्वल टू व्ही अपॉन यू केलं आणि त्याला मी सांगितलं की यालाच म्हणतात लॅटरल मॅग्निफिकेशन. ह्या जी जरा विचार करणाऱ्यांची हुशार मुलं असतात त्यांना लगेच कळते की सरांना काय सांगायचं आहे, सर काय म्हणताय, सरांचा ॲक्च्युअली एम काय आहे, कुठल्या पद्धतीनं ते विचार करतायत.
मुळात तसा विचार इथं केला जात असताना एच डॅश म्हणजे साईज ऑफ इमेज आहे, एच म्हणजे साईज ऑफ ऑब्जेक्ट आहे, व्ही म्हणजे माझं इमेज डिस्टन्स आहे, यू म्हणजे माझं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. मी त्या दोघांचं गुणोत्तर घेतलंय. असं जर गुणोत्तर मी त्या ठिकाणी घेतलं असेल आणि मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य तयार करायचं झालं तर माझं वाक्य असं असणार आहे, लॅटरल मॅग्निफिकेशन ऑर लिनियर मॅग्निफिकेशन इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर इमेज डिस्टन्स टू द ऑब्जेक्ट डिस्टन्स. मी वाक्य रिपीट करतोय, वाक्य नीट ऐका. एखादा असणारा ऑब्जेक्ट करस्पॉन्डिंग किती प्रमाणात तिथं असणाऱ्या त्या वस्तूला मॅग्निफाय करतोय याला मॅग्निफिकेशन म्हणतात. आणि असं जर मॅग्निफिकेशन आपण त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या लेन्सच्या बाबतीत करत असू, ते कदाचित आरशाला पण असू शकतं खरं तर. पण इथं विचार करत असताना मी काय केलंय, ॲक्च्युली त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इमेजची जी उंची आहे त्याला एच डॅश नाव दिलंय, ऑब्जेक्टची जी उंची आहे त्याला एच नाव दिलंय, व्ही माझं इमेज डिस्टन्स आहे, यू माझं ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. फॉर्म्युला तयार झाला, एच डॅश अपॉन एच इज इक्वल टू व्ही अपॉन यू. एच डॅशचा विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती हाईट आहे, हाईट कुणाची आहे, त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी हाईट आहे ती इमेजची आहे. आणि मी जर त्याच्या खाली लिहायचं ठरवलं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी हाईट आहे ती हाईट ऑब्जेक्टची आहे. पुढे विचार केला तर त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे डिस्टन्स आहे ते इमेज डिस्टन्स आहे आणि या ठिकाणी असणारं जे डिस्टन्स आहे ते ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे. तर वाक्यामध्ये आणताना मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारं ते वाक्य व्याख्येसाठी आणायचं झालं तर माझं वाक्य 100% असं असेल, लिनियर मॅग्निफिकेशन इज डिफाइन्ड ॲज इट इज द रेशो ऑफ हाईट ऑफ द इमेज टू द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट ऑर इमेज डिस्टन्स टू द ऑब्जेक्ट डिस्टन्स. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑप्टिक्सचा विचार करत असताना या पद्धतीनं तिथल्या त्या फॉर्म्युल्याचा विचार नक्की करावा लागेल, करता येतो. हा जो फॉर्म्युला आहे तो 12वी मध्ये पण आपल्याला इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन या टॉपिकमध्ये वापरावा लागणार आहे. त्यामुळे नक्की लक्षात ठेवा, आत्ताचा जो फॉर्म्युला आहे ते वाक्य तुमच्या पुस्तकात पण दिलंय, ते वाक्य डायरेक्ट आल्यासारखं वाटतं आपल्याला, पण आता या पद्धतीनं जर तुम्ही त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे वाक्य आहे ते वाक्य जर बघितलं तर 100% तुम्हाला त्या असणाऱ्या सगळ्या कॉन्सेप्टची उत्तरं मिळत राहतात, नाही अवघड जात. मुळात हे सगळं मान्य आहे मला, आपण विचार नक्की असा करतोय. असा विचार इथं केला जात असताना मला नुसता एवढा विचार करत नाही चालत, कारण मला त्या पुस्तकातला जो बदल आहे तो बदल पण त्या ठिकाणी बघावा लागेल. आणि अशा या पुस्तकातला बदल आपण त्या ठिकाणी बघत असताना इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शन नावानं तिथं एक मॅथमॅटिकल फॉर्म्युला त्यांनी तयार केला आहे. आणि तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला पूर्वीपासून आम्ही वापरतोय, पण तो तसाच कायचं उत्तर पूर्वी देत नव्हतो आम्ही. त्यामुळे इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शनमध्ये येणारा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला आपल्याला बोर्डातल्या असणाऱ्या एक्झाम्पलला पण वापरता येईल आणि त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या CET मध्ये पण वापरता येईल. रिफ्रॅक्शन ही एक अशी संकल्पना आहे की जी अनेक ठिकाणी अनेक पद्धतीनं आपण विचारात घेतो. आणि असा विचार इथं केला जात असताना एखादा प्रकाश किरण तिरकसपणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जात असेल, जाताना तो जर आपला मार्ग बदलत असेल, मार्ग बदलण्याची जी प्रक्रिया आहे यालाच ज्या कुठल्या नावानं ओळखतात ते जे नाव आहे ते नाव म्हणजे त्या ठिकाणी तिथं असणारं रिफ्रॅक्शन झालं. मग त्याचा इथं काय संबंध आहे? मुळात मला जर समजा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या रिफ्रॅक्शनला वेगवेगळ्या पद्धतीनं बघायचं आहे, आपण काय करतो बघा, असा विचार करूयात की माझ्याकडे काचेचा बिकर आहे, ग्लास बिकर आहे आणि त्या ग्लास बिकरमध्ये खालच्या बाजूला एक 5 रुपयाचं नाणं मी टाकलंय. काचेचा असणारा तो बिकर, त्याच्या तळावर मी 5 रुपयाचं कॉईन, 5 रुपये असणारं जे नाणं आहे ते नाणं ठेवलंय.
पहिल्यांदा नुसतं वर्ण बघितलं, तुम्ही म्हणाल त्यात काय, आम्हाला नुसतं 5 रुपयाचं नाणं दिसणार आहे, असं तर थोडं होत नाही, 5चं 10 होईल. मग काय केलं मी, ते असणारं जे नाणं आहे त्या नाण्यावर आता पाणी ओतलं. तिथं असणारा तो जो बिकर आहे तो पाण्यानं पूर्ण भरून घेतला. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो बिकर आहे तो पाण्यानं भरून घेतला आणि आता परत एकदा वर्ण बघितलं, तर माझ्या लक्षात येते की त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे नाणं आहे ते नाणं असं वर उचलून आल्यासारखं दिसतंय. असं का होतं याचं उत्तर तर पूर्वीच मी तुम्हाला सांगितलंय. याच्या पाठीमागचं कॉज दुसरं तिसरं काय नसून ते जे कॉज आहे ते कॉज म्हणजे रिफ्रॅक्शन. नवीन चष्मा घातल्या पायरीवरनं खाली उतरताना चाचपडत उतरलं जातं, दॅट इज रिफ्रॅक्शन. संध्याकाळ झाल्या एकदम लाईट गेल्यासारखा अंधार नाही पडत, तर आपल्याला हळूहळू अंधार पडत जातो, दॅट इज ऑल्सो कॉज ऑफ द रिफ्रॅक्शन. अनेक ठिकाणी हा रिफ्रॅक्शनचा फिनॉमेना आपण बघतो. मग त्याच्यावरनं आपल्याला एक फॉर्म्युला तयार करायचा आहे. कसा करायचा आहे फॉर्म्युला तयार, आपण बघूयात की त्या ठिकाणी तिथं असणारं ते दिसत असताना कसं दिसल ते आपण बघूयात. आणि तसा विचार इथं केला जात असताना असा विचार करूयात की ही एक नॉर्मल आहे आणि या ठिकाणी इथं असणारा हा जो रे आहे तो या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या नॉर्मलच्या दिशेनं चाललाय. मुळात काय होईल, त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे आहे तो या पद्धतीनं तिथं असणाऱ्या त्या डायग्राममध्ये दाखवावा लागेल. तुम्ही म्हणाल काय केलं हे, मुळात खरं तर तिथं असणारा तो एक बिकर आहे. बिकरमध्ये आपण या पद्धतीनं तिथं असणारं ते पाणी भरलंय आणि पाणी भरत असताना आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो प्रकाश आहे खालून वर चाललाय. मी दिशा कशी दाखवली आहे बघा. मुळात त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो रे आहे पाण्यातनं हवेत चाललाय आणि जर तो पाण्यातनं हवेत जात असेल तर तो डेन्सर मीडियम मधून रेअर मीडियम मध्ये चाललाय. When ray of light travels from denser medium to rare medium, it bends away from the normal. तो स्तंभिकेपासून दूर जातो. तसा जर तो स्तंभिकेपासून दूर जात असेल, इथं जर बघितलं तर हा माझा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला, हा माझा अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. समजूयात आपण त्या ठिकाणी याला काय तर नावं दिले. आपण समजायला ए म्हणलं, याला बी म्हणलं, याला सी म्हणलं, याला डी म्हणलंय. अँगल ऑफ इन्सिडन्स हा का, तर एखाद्या असणाऱ्या पडणाऱ्या प्रकाश किरणानं स्तंभिकेशी जो कोन केला जातो त्याला अँगल ऑफ इन्सिडन्स म्हणतात. असं पूर्वी आपण बघितलंय. नसल तर परत एकदा त्या सगळ्या अगोदरच्या असणाऱ्या पहिल्या सगळ्या व्हिडिओज बघा माझ्या. जे नवीन जॉईन होतात, जे नवीन क्लासमध्ये येत आहेत, ज्यांना नवीन ॲप मिळते त्यांनी पहिल्यापासून सगळं बघा. बघता बघता लिहून काढा. लिहून काढता काढता रोजच्या रोज जे व्हिडिओज मिळत आहेत त्याचा अभ्यास करत राहा. त्यामुळं हा जो अँगल आहे तो माझा अँगल ऑफ इन्सिडन्स झाला, हा जो अँगल आहे तो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन झाला. आणि असा विचार इथं केला जात असताना आपण या असणाऱ्या ऑब्जेक्टचा विचार आपण करूयात. आता इथं कुठंतरी मला त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टची मला इमेज बघायला मिळेल. म्हणजे आपण असा विचार करूयात की इथून इथंपर्यंतचं अंतर x आहे. मुळात खरं तर त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या ऑब्जेक्टची याचा विचार केला तर ही त्याची रिअल डेप्थ आहे. आणि आपण इथून इथंपर्यंत जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथं असणारी ती जी डेप्थ आहे ती ॲपरंट डेप्थ आहे. आता डेप्थ म्हणजे खोली. मी ज्या वेळेस त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या बिकरमध्ये पाणी टाकलेलं नसतं त्यावेळेस त्या ठिकाणी तिथं असणारी त्याची जी उंची आहे ती रिअल झाली, ती खरी झाली. म्हणून इथून इथंपर्यंतचं जे अंतर आहे, कारण असा प्रकाश किरण जाऊन असा येतोय, इथून इथंपर्यंतचा अंतर आहे किंवा ती जी खोली आहे त्याला रिअल डेप्थ या नावानं आपण ओळखतोय. आणि सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन करताना त्याला कॅपिटल R न करतोय. त्याच्यानंतर त्या ठिकाणी तिथं असणारं ते वर आल्यासारखं भासतंय. वर आल्यासारखं भासत असताना मग आपल्याला त्या ठिकाणी तिथं आभासी वाटायला सुरुवात होते. ते ॲपरंट डेप्थ झालं. ही रिअल डेप्थ झाली, ही ॲपरंट डेप्थ झाली. हा माझा अँगल R झाला,
हा माझा अँगल आय झाला. मला या सगळ्यांचा विचार इथं करायचा आहे आणि असा विचार इथं केला जात असताना मग मी काय करणार आहे, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा विचार करून त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मला तयार करायचा आहे. मी तो फॉर्म्युला कसा तयार करतोय त्यासाठी मला काय करावं लागेल. जनरली आपण काय करतो, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा विचार करताना एन किंवा त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या म्यूचा वापर करतोय आणि असं करताना साइन आय अपॉन साइन आर करतोय. हिथं बदलावं लागणार आहे मला. का तर प्रकाश किरण खालून वर चाललाय त्यामुळे इथलं उत्तर काढत असताना मला साइन आर अपॉन साइन आय करावं लागेल. एवढं नक्की लक्षात ठेवा. मी ह्याला फॉर्म्युल्याच्या दिशेने घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे आणि फॉर्म्युल्याच्या दिशेने घेऊन जात असताना मी टॅन आय इज इक्वल टू लिहिणार आहे. टॅन आयचा विचार करताना इथं टॅन आय आहे. हा जो ट्रँगल दिसतोय तुम्हाला तिथला मला टॅन वापरायचा आहे. टॅन म्हणजे तर ऍक्च्युली काय आहे, समोरची बाजू आणि लगतची बाजू या दोघांचं गुणोत्तर म्हणजे टॅन. मग टॅन माझं समोरची बाजू किती आहे, त्या ठिकाणी तिथं असणारी समोरची बाजू माझी एक्स आहे. लगतची बाजू किती आहे माझी, तर ती जी लगतची बाजू आहे ती माझी आर आहे. एक्स अपॉन आर झालं. आर म्हणजे रियल डेप्थ हे नक्की लक्षात ठेवा. पण जर समजा त्या ठिकाणी तिथं असणारा तो जो अँगल आहे तो जर स्मॉल असेल तर इथं लक्षात ठेवा टॅन आय जे आहे ते नियरली इक्वल टू साइन आय असतं. त्यामुळे मी जर याला साइन आय इज इक्वल टू लिहिलं तर एक्स अपॉन आर येईल. बरं, मला आता नुसता त्याचा विचार नाही करायचा, मला साइन आर अपॉन साइन आय करायचा. मला आरचा विचार करायचा आहे. आरचा विचार करताना इथं जर बघितलं तर हा जो टोटल अँगल आहे तो माझा आर असेल. म्हणजे मी जर समजा आता इथं असं लिहायचं ठरवलं टॅन आर इज इक्वल टू टॅन आरचा विचार करताना माझी समोरची बाजू परत एकदा एक्सच आहे पण लगतची बाजू माझी ए आहे ना. ए म्हणजे इथली बाजू झाली, ए म्हणजे ॲपरंट डेप्थ झाली म्हणजे आभासी खोली झाली. आर म्हणजे रिअल डेप्थ झाली, ती खरी खोली आहे. ए म्हणजे ॲपरंट डेप्थ आहे, ती ॲपरंट डेप्थ याचा अर्थ आभासी खोली झाली. टॅन आर इज इक्वल टू एक्स अपॉन ए नियरली इक्वल टू त्या असणाऱ्या सारखंच लिहिता येईल साइन आर. कसं कसं करतोय ते नीट बघा. आपण हे सगळं नीटसाठी म्हणून बघतोय. गाळलेला भाग वगैरे वेगळं भाग झालं पण आपल्याला सध्या विचार कुठला करायचा आहे, फॉर्म्युला कसा आला. कारण हा फॉर्म्युला आपण वापरतोय. इलस्ट्रेशन ऑफ रिफ्रॅक्शनच्या नावाखाली येणारा हा फॉर्म्युला आहे. त्याचा विचार आपल्याला नक्की करावा लागणार आहे. आणि असा विचार इथं केला जात असताना मुळात माझा स्नेल्स लॉ नुसार फॉर्म्युला साइन आय अपॉन साइन आर आहे. इथं मी लिहिताना साइन आर अपॉन साइन आय लिहिलं. टॅन आय, टॅन म्हणजे समोरची बाजू भागिले लगतची बाजू, साइन म्हणजे समोरची बाजू भागिले कर्ण आणि कॉस म्हणजे लगतची बाजू भागिले कर्ण. आपल्याला येतं, हे माहिती आहे आपल्याला, शिकलोय आपण 9वी 10वीला. 11वी लेवलला शिकत असताना हे नक्की कळतं आपल्याला. त्यामुळे तसा विचार इथं केला जात असताना एन इज इक्वल टू साइन आर अपॉन साइन आय आहे. टॅन आय हा आय झाला, एक्स झालं, आर झालं, एक्स अपॉन आर झालं. आय अतिशय लहान असेल तर टॅन आय नियरली इक्वल टू साइन आय आहे. साइन आय इज इक्वल टू एक्स अपॉन आर झालं. जर आरचा विचार केला तर मला या ठिकाणी असणाऱ्या इथल्या ट्रँगलचा विचार करावा लागेल ज्याला मी आता बोल्ड करतोय. हा जर आर असेल तर हा नक्की आरच असणार आहे. आर म्हणजे परत टॅन म्हणजे काय, हे सगळं खाली असा इज इक्वल टू एक्स अपॉन ए आलं. टॅन आर इज इक्वल टू एक्स अपॉन ए इज इक्वल टू साइन आर झालं. आपण यांचा विचार करत असताना साइन आर अपॉन साइन आय करतोय. साइन आरचा विचार इथं केला जात असताना मग साइन आर म्हणजे काय आहे, तर साइन आरचा विचार करत असताना साइन आर म्हणजे एक्स अपॉन ए आहे आणि साइन आयचा विचार करत असताना त्या ठिकाणी एक्स अपॉन आर आहे. उलटून गुणिले येईल, इथं आर वर येईल, इथं एक्स येईल, एक्सला एक्स कॅन्सल होईल.
मला त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या टर्म्सचा विचार करत असताना या पद्धतीनं तो विचार करावा लागेल. यनचा फॉर्म्युला माझा साइन आर अपॉन साइन आय आहे. यक्स अपॉन ए इंटू आर अपॉन यक्स झालं. यक्सला यक्स कॅन्सल झालं. याचा अर्थ त्या ठिकाणी आर अपॉन ए आलं. आर म्हणजे काय आहे? आर म्हणजे रिअल डेप्थ आहे. ए म्हणजे काय आहे? ए म्हणजे ॲपरंट डेप्थ आहे. म्हणजे मला जर एखाद्या ठिकाणी एखाद्या एक्झाम्पलमध्ये खरी खोली किंवा रिअल डेप्थ दिली आहे, ॲपरंट म्हणजे आभासी खोली दिली आहे आणि मला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचं उत्तर विचारलं आहे, तर तसं उत्तर तिथं काढत असताना हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रिअल डेप्थ अपॉन ॲपरंट डेप्थ इज नथिंग बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे आपण आज असणाऱ्या ह्या लेक्चरमध्ये या असणाऱ्या टर्म्सला आपण बघितलंय. मुळात मी तुम्हाला सांगताना सांगितलं होतं, प्रचंड काहीतरी वेगवेगळं ना अवघड शिकत जाणं हे आपल्याला या स्टेजला या वयात पहिल्यांदा 11वीत आल्याला शक्य नाही होत. हळूहळू थोडं थोडं आपण या ठिकाणी तिथं असणाऱ्या त्या सगळ्या टर्म्स शिकत चाललो आहे. आणि तशा त्या सगळ्या टर्म्स इथं शिकत जात असताना याच्यामध्ये आज जे आपण बघितलं, साइन कन्व्हेन्शन म्हणजे काय ते बघितलं, लॅटरल मॅग्निफिकेशन म्हणजे काय ते बघितलं. बघता बघता आपण त्या ठिकाणी तिथं असणारी ती एक मॅथमॅटिकल टर्म तयार केली. तशी ती टर्म तिथं तयार करत असताना डायग्रॅम कशी केली आहे बघा. आता पुस्तकातनं वाचल्यावर तुम्हाला कळते की सरांनी सांगितलं होतं, आता आपल्याला कळलंय. उलटं लक्षात ठेवा, साइन आर अपॉन साइन आय. आर हा वरचा आहे, आय इथला अँगल आहे, पण इथं विरुद्ध कोण आहेत ते सारखे असतात. त्यामुळे इथं आर आहे, हा अँगल माझा आर येईल, इथलं अंतर माझं एक्स येईल, इथं बघितलं तर माझं ए येईल. ए म्हणजे माझे ॲपरंट डेप्थ झाले. म्हणजे आपल्याला त्या असणाऱ्या एक्झाम्पलचं उत्तर काढत असताना रिअल डेप्थ काय आहे, ॲपरंट डेप्थ काय आहे ते कळावं लागतं. त्याच्याशिवाय उत्तरं निघत नाहीत. आणि हे करता करता आपण त्या ठिकाणी एका फॉर्म्युल्याला आलो. इथं बघितलं तर एक्सला एक्स कॅन्सल झालं, तिथं बघितलं तर आर शिल्लक राहिलं. म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा एक फॉर्म्युला तयार झाला, आर अपॉन ए. आर म्हणजे रिअल डेप्थ झाली, ए म्हणजे ॲपरंट डेप्थ झाली. म्हणजे याच्यावरनं आपल्याला त्या ठिकाणी तिथं असणारं ते जे एक्झाम्पल आहे ते नक्की सोडवता येईल. तुमच्याकडं पुस्तकं आहेत, क्लासच्या माध्यमातून तुम्हाला नोट्स नक्कीच दिल्या जातील. तुम्ही ज्यावेळेस वर्गामध्ये असता त्यावेळेस वर्गामध्ये पण कुठल्या ना कुठल्या दुकानातनं नोट्स तुम्हाला मिळतात. त्यामुळे तशा असणाऱ्या त्या नोट्सचा वापर करून तुम्हाला या असणाऱ्या कॉन्सेप्टला नक्की बघावं लागेल. याच्यानंतरचं एक वेगळं आर्टिकल येतं, टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मोठं आर्टिकल आहे, ते आपण याच्यानंतरच्या लेक्चरला बघतोय. अभ्यास करताय, करत राहा. नसेल तर सुरुवात करा, कारण तुमची 11वी आहे. धन्यवाद.